वसई विरार महापालिकेच्या महासभेत आज सत्ताधारी बहुजन विकास आघाडी आणि भाजप नगरसेवकांमध्ये मोठी खडाजंगी पाहायला मिळाली। बुलेट ट्रेन प्रकल्पाच्या श्रेयवादावरून सुरू झालेला वाद इतका चिघळला की सभागृहात दोन्ही पक्षांच्या नगरसेवकांकडून एकमेकांना थेट धक्काबुक्की झाली। या महासभेत भाजप नगरसेवकांनी घोषणा देऊन आक्रमक भूमिका घेतली। त्याला प्रत्युत्तर म्हणून भव्य नगरसेवकांनी घोषणाबाजी करत वातावरण आणखी तापवलं। त्यात विरोधी पक्षनेते मनोज पाटील यांनी तुमच्या नेत्याला घरी बसवलं असं वक्तव्य केल्यानं भव्य नगरसेवक आणखी संतप्त झाले। त्यावेळी दोन्ही पक्षांच्या नगरसेवकांमध्ये शाब्दिक चकमक उडाली आणि काही क्षणात हा वाद धक्काबुक्कीपर्यंत पोहोचला। सभागृहात झालेल्या या गोंधळामुळे काही काळ कामकाजही ठप्प झालं होतं। अखेर महापौर अजीव पाटील यांनी केलेल्या मध्यस्थीनंतर परिस्थिती नियंत्रणात आणण्यात आली आणि दोन्ही बाजूच्या नगरसेवकांना शांत करण्यात आलं। पण या घटनेमुळे महापालिका सभागृहातील शिस्त पालनावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले। तसंच राजकीय वादाचा विकास कामांवर परिणाम होण्याची शक्यताही व्यक्त करण्यात येते। दरम्यान वसई विरार शहर महापालिकेच्या महासभेत भाजपच्या नगरसेवकांनी एक्सपायरी डेट उलटलेल्या औषधांच्या मुद्द्यावर जोरदार निषेध नोंदवला। या महासभेदरम्यान नगरसेवकांनी बॅनर परिधान करून प्रशासनाविरोधात तीव्र भूमिका घेतली। या नगरसेवकांनी संबंधित प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर तात्काळ कारवाई करण्याची मागणी केली। नागरिकांच्या आरोग्याशी खेळ करणाऱ्या प्रकारांना आळा घालण्यासाठी कठोर पावलं उचलण्यात यावीत अशी मागणी या नगरसेवकांनी केली। या मुद्द्यावर सभागृहात काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं। 6 मार्चला आम्ही डीएमपीटी हॉस्पिटलमध्ये रेड टाकली होती। रेड टाकले असता आम्हाला एक्सपायरी औषधं सापडली होती आणि सगळे पत्रकार असताना सुद्धा सगळे व्हिडिओ व्हायरल झाले होते, तुम्ही बघितलं असेल। पण त्यानंतर आज ते प्रकरण होऊन 14 दिवस झाले तरी सुद्धा एकही कॉन्ट्रॅक्टदार याच्यावर कारवाई झाली नाही। त्यासाठी आम्ही बरेच प्रयत्न केले। तर ह्याच्यातून आम्हाला हे निदर्शनात येतं का सगळं प्रशासन मिळलेलं आहे का हे कारभारामध्ये। कारण जर इतका लोकांच्या जीवाशी हानी असणारा प्रकार असताना सुद्धा कोणी कारवाई केली नाही, त्यासाठी आज आमची ही परिस्थिती आहे। आम्ही आज सभागृहामध्ये हे पोस्टर घेऊन आलो जेणेकरून यांचे डोळे उघडे होतील। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।